राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक हे अत्युच्च पद आहे. संघाचे नेतृत्व करत असताना त्याला दिशा देण्याचे व संघाची वैचारिक बैठक पक्की करण्याची जबाबदारी सरसंघचालकांची असते. एकदा निवड झाली की त्यानंतर सरसंघचालकपदी असलेली व्यक्ती आजीवन त्या पदावर राहते. परंतु कोणत्याही कारणास्तव सरसंघचालकांना जर असं वाटलं की ते त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचं वहन करू शकत नाहीत, तर अशा वेळी सरसंघचालक स्वमर्जीने त्या पदावरून पायउतार होऊ शकतात. नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल अवधूत चिंतन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापनाच मुळी परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली असल्यामुळे संघाचे आद्य सरसंघचालक होण्याचा बहुमान नैसर्गिकपणे त्यांनाच मिळाला. डॉक्टरांच्या निधनानंतर त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यानंतर परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर, जे गुरुजी या नावाने सुपरिचित होते आणि आहेत, यांनी सरसंघचालक पदाची धुरा वाहावी अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती. आद्य सरसंघचालकांच्या इच्छेचा सन्मान करत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने गुरुजींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक म्हणून निवड केली. सरसंघचालक निवडीची ही प्रथा एखाद दुसरा अपवाद वगळता आज तागायत तशीच चालू आहे. गुरुजींनंतर मधुकर उर्फ बाळासाहेब देवरस, प्राध्यापक राजेंद्र सिंह उर्फ रज्जूभैया, कृपाहल्ली सीतारामय्या सुदर्शन उर्फ सुदर्शनजी व त्यानंतर वर्तमानात संघाच्या सरसंघचालक पदाची धुरा वाहणारे डॉक्टर मोहन भागवत असे एकूण 6 सरसंघचालक संघाने समाजाला दिले आहेत. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी संघाची स्थापना केली, संघाची दिशा ठरवली व संघाची मूस तयार केली. गुरुजींनी संघाच्या विचारांची बैठक पक्की केली व चिंतनाच्या बळावर संघाला एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यानंतर बाळासाहेब देवरसांच्या कालखंडात संघाची न भूतो अशी वाढ झाली. संघाचा विस्तार झाला. अनेक क्षेत्रात संघ स्वयंसेवकांच्या कार्याचे दृश्य परिणाम सहजपणे समाजापर्यंत पोहोचू लागले. त्यामुळे डॉक्टर, गुरुजी व बाळासाहेब हे संघाची त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. सरसंघचालकांच्या नियुक्ती संदर्भात आधी सांगितल्याप्रमाणे नंतर एक अपवाद झाला. बाळासाहेब देवरसांनी प्रकृती अस्वास्थामुळे सरसंघचालकपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांनी आपल्या हयातीतच प्राध्यापक राजेंद्र सिंह उर्फ रज्जूभैया यांची सरसंघचालक म्हणून निवड केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षाच्या या दीर्घ कालखंडात केवळ 6 महानुभावांना सरसंघचालक हे पद प्राप्त झाले आहे. यावरून या महान पदाचे महत्त्व, त्या व्यक्तीत असलेले गुण आणि संघात त्या व्यक्तीबाबत असलेली पराकोटीच्या आदराची भावना याची कल्पना येते. संघाच्या घटनेत जरी उल्लेख नसला तरी आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक हे अविवाहित होते व आहेत. हा निश्चितच योगायोग नसावा, परंतु देशकार्यासाठी संपूर्ण जीवन वाहून देण्यासाठी इतर कोणतीही जबाबदारी, मोह, माया, पाश नकोत. ज्याने निरपेक्ष भावनेने, स्थितप्रज्ञ वृत्तीने, निश्चल मनाने ही जबाबदारी पार पाडता येईल अशी धारणा असावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अगदी सुरुवातीला प्रार्थनेच्या वेळी समर्थ रामदास स्वामींचा जय जयकार केला जात असे. समर्थ रामदास स्वामींनी घेतलेली अखंड ब्रह्मचर्याची शपथ व त्यानंतर बलसंवर्धनातून राष्ट्र रक्षणासाठी त्यांनी उभारलेली युवकांची फळी, यावरून आद्य सरसंघचालकांनी समर्थ रामदास स्वामींकडून ब्रह्मचर्य राखण्याची प्रेरणा घेतली असावी असा कयास बांधता येतो. डॉक्टर हेडगेवारांना 1925 ते 1940 हा 15 वर्षाचा कालखंड सरसंघचालक म्हणून काम करण्यास मिळाला, तर गोळवलकर गुरुजींना 1940 ते 1973 हा 33 वर्षाचा प्रदीर्घ कालखंड मिळाला. बाळासाहेब देवरस हे 1973 ते 1994 या काळात सरसंघचालक म्हणून काम पाहत होते, तर 1994 ते 2000 हा 6 वर्षाचा सर्वात कमी कालखंड
प्राध्यापक राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया यांना मिळाला. सुदर्शनजींच्या 2000 ते 2009 या 9 वर्षाच्या काळानंतर डॉक्टर मोहनराव भागवत हे आज तागायत गेली 16 वर्षे सरसंघचालक पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. सर्व सरसंघचालक हे उच्च शिक्षित होते तसेच आहेत. आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे डॉक्टर होते, तर द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे MSc LLB होते. त्याचप्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते एका विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरतही होते. तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस हे एक प्रथितयश वकील होते, तर चौथे सरसंघचालक रज्जू भैया उर्फ प्राध्यापक राजेंद्र सिंहजी हे भौतिक विषयात MSc होते व पेशाने प्राध्यापक होते. त्यानंतर झालेले सरसंघचालक सुदर्शनजी हे अभियंता होते, तर वर्तमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे पेशाने पशुवैद्य आहेत. डॉक्टर हेडगेवार जरी नागपूरचे असले तरी गोळवलकर गुरुजी हे इंदूरचे, बाळासाहेब देवरस हे मूळचे तत्कालीन आंध्र प्रदेशातील, रज्जू भैया उत्तरेकडील, तर सुदर्शनजी दाक्षिणात्य. वर्तमान सरसंघचालक जरी महाराष्ट्रीयन असले तरी संघामध्ये कोणकोणत्या प्रांतातला याला काहीही महत्त्व नसल्यामुळे अनेक भाषिक व प्रांतिक स्वयंसेवकांना सरसंघचालक पदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली. समानतेच्या या जोडीलाच सर्व सरसंघचालक हे उच्च शिक्षित तर होतेच तसेच आहेत, पण त्यांची राहणीही अतिशय साधी व सात्विक. स्वयंसेवकांना स्फुरण चढेल अशी वक्तृत्वशैली हे सर्व सरसंघचालकांचे वैशिष्ट्य. चौफेर वाचन व प्रवास हा सर्व सरसंघचालकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक. याला कोणाचाही अपवाद नाही. प्रचंड लोकसंग्रह व रत्नपारखी नजर यामुळे या सर्वांच्याच काळात संघ विस्तार झाला. संघावर आलेली संकटे निर्धाराने परतवून लावण्याची शक्ती त्यांच्यात होती तसेच आहे, पण त्याचबरोबर राष्ट्र व समाजावर आलेल्या संकटाला संघ स्वयंसेवकांना सोबत घेऊन भेडण्याची वृत्ती देखील त्यांच्यामध्ये होती व आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.